सामने असतात. नाही असं टेनिस क्रिकेटचा हंगाम जर पाहिला तर दिवाळीच्या अगोदर सुरू होतो आणि जसा होळीचा सीझन संपत असतो त्यावेळेला बऱ्याच स्पर्धा पूर्ण झालेल्या असतात आणि एप्रिल मेचा महिना सुट्ट्यांचा महिना असतो. काही जण बाहेरही असतात त्याच्यामुळे फार कमी स्पर्धा आपण पाहतोय. पण ही पाटील परिवाराची स्पर्धा आहे. गेल्या वर्षी जसं तुम्ही या स्पर्धेमध्ये दाखल झाला होता आणि पाटील ब्रदर्स पुढापाडानं प्रयत्न काय केला आहे या स्पर्धेच्या निमित्तानं आपले जे पूर्वज आहेत जे ज्याने या पाटील परिवाराचं नाव आस्था काय ठेवलं आहे त्यांना एक श्रद्धांजली आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं एक आदरांजली आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांनी केलेलं कार्य समोर आणावं म्हणून हा प्रयत्न आहे. चर्चा तिथेही होईल. मॅचला होतोय सुरुवात. पहिला चेंडू होता फुलर लेन डिलिव्हरी अनिल घरत यांचा उल्लेख तुम्ही केला आहे. हे 40+ क्रिकेटाचा चांगल्या पद्धतीने आणि आता स्क्रीनवरती जरी पाहिलं तर DBNने दाखवलं होतं की बाबा हे मैदान विरारमध्ये आहे तरी कुठे. बरोबर अर्नाळा विरार आकाशी याच्या मध्यभागी हे बरोबर आर्ट ऑफ म्हणजे हृदय म्हणूया असे हृदयाच्या ठिकाणी हे मैदान आहे. पहिला चेंडू 1 धाव या चेंडूवरती पूर्ण झाले. सिंगल श्रीगणेशा केला जातोय. पहिल्या चेंडूवर सिंगल आलंय. भरत हा गोलंदाज एका बाजूने. 2 बॅटर्स अनिल घरत अँड किशोर. हलक्या हाताने प्लेसमेंट चांगली पाहायला मिळते. सिंगल येईल. या सिंगलच्या मधून टीमची टोटल जाऊन पोहोचेल 2 अंकावर. पहिलं षटक आहे आणि सिंगल डबलला जास्त प्राधान्य दिलं जातं. आणि पहिला सामना चालू असताना दोन्ही संघ मैदानावरती दाखल झाले होते. त्यांचंही कौतुक. तर वेळेवरती दाखल झाल्यात. पाटील परिवाराने प्रयत्न केला तुम्हाला 6 षटकाचे मॅचेस सामने खेळवण्याची संधी आणि तुम्ही वेळेवर दाखल झालात. वेळेवर दाखल झाला तर 6 षटकाचं पूर्ण क्रिकेट खेळण्याची संधी तुम्हाला मिळेल आणि प्रेक्षक जो आला तो त्यांना चांगल्या क्रिकेट पाहण्यासाठी त्यांचंही एन्जॉयमेंट आनंद त्यांनाही मिळेल. ऑफ साईडच्या दिशेने लॉफ्टेड कव्हर आहे. चेंडू केला वाईट लॉंगला. क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डर बरोबर होता. बघा चेंडू ज्या पद्धतीने हाताला फटकाही चांगला होता पण फिल्डर आहे जो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता खास अनिल गर्द यांच्यासाठी थोडासा वाईट इश होता. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 3 चेंडूचा खेळ झाला आहे. सिंगलनं 3 धावा धावफलकावरती आहेत. सुपर चांगला ड्राईव्ह केला होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. टीमची टोटल 3. गोलंदाज भरत पुन्हा एकदा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे तर पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण होईल. रोखलं गेलंय आणि चांगलं क्षेत्ररक्षण कौतुक करावं लागेल. टीमची टोटल 3. चेंडू फेकून झाल्या 4. 4 चेंडू आपण समाप्त झालाय. टीमची टोटल 3. गोलंदाज भरत हा गोलंदाज सध्या चांगली कामगिरी करतोय काहीतरी. आणि जसा आपण उल्लेख करतोय ना एका बाजूला अनिल घरतचा पण दुसऱ्या बाजूला किशोर सुद्धा आहे. या मैदानाचा अनुभव त्याच्याकडे पण आहे. एक्सपिरियन्स तिथे सुद्धा आहे. तर दुसऱ्या बाजूला राणोबा प्रसन्न मुक्कामपाडा टॉस जिंकून फिल्डिंग यासाठी गेले. रोखायचं आहे आम्हाला विदिन 50 50च्या आत रोखायचा. चेंडू फील्ड केला जातोय. थ्रो करताना थोडीशी मिस्टेक. स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने आपले थोडीशी गलती की आहे. संधी होती ही संधी गमावली आहे. चेंडू गेला होता स्क्वेअर लेगला. संधी होती. रिप्ले जरी आपण पाहिलं किशोरचा चेंडू किशोरनं पटका केला होता स्क्वेअर लेगला. थ्रो करताना मिस्टेक चूक झाली. हे हाफ चान्सेस आहेत. हे ऑपॉर्च्युनिटी आहेत ते तुम्हाला घ्यायच्या होत्या. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. धावफलक 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 4. खूप चांगलं क्षेत्ररक्षण परंतु फेकी मात्र करता आली नव्हती कारण समोर अनिल सारखा फलंदाज होता. त्याला बाद करण्याची संधी होती पण तो संधी दबडली गेलाय. टीमची टोटल 4. शेवटचा बॉल असेल. उलटा चेंडू फक्त दिशा दिली गेलाय. क्षेत्ररक्षक आहे फाईन लेग रिझन मध्ये. 1 धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचाही प्रयत्न केला जातोय. 2 धावा अगदी सहज पूर्ण होतात आणि 2 धाब्यानेशी टीमची टोटल जाऊन पोहोचेल 6 धावा बिनबाद. थँक्यू सर तुमच्याकडे येतोय कारण हा एकमेव असा परिवार आहे की ते स्पर्धा आयोजित करतात आपल्या पूर्वजांना मात्र श्रद्धांजली देण्यासाठी. कारण कुठे आपण पाहिलं तर समस्त गावकरी असतात एक क्रिकेट टीम असते परंतु पाटील परिवार हा एकमेव मी परिवार पाहिलाय की ते आपल्या परिवाराच्या नावाने मात्र ही स्पर्धा आयोजित केली जाते. नाही तर मागे आपण काही प्रस्तावना गेल्या वर्षी ज्यावेळेला स्पर्धा आयोजित केली होती त्यावेळेला प्रस्तावना ऐकली होती की या स्पर्धेचं उद्दिष्ट काय. म्हणजे उद्दिष्ट माहिती आहे की आता क्रिकेटला प्रोत्साहन द्यायचं आहे पण उद्देश काय. आपल्या परिवारातील जे पूर्वज आहेत त्यांना एक श्रद्धांजली आहे आणि जे क्रिकेट त्यानेही खेळले आताही खेळलं जात आहे ते क्रिकेट कायम जिवंत ठेवण्याचं काम या स्पर्धेच्या निमित्ताने केलं. म्हणून पाटील परिवाराचा तो प्रयत्न आहे चांगला क्रिकेट या पुरापाडाच्या मैदानावरती व्हावं म्हणून आता गेल्या वर्षीप्रमाणे हे दुसरं वर्ष आहे. पहिलं पर्व आपण पाहिलं होतं
ते यशस्वी झालं होतं आणि या दुसऱ्या पर्वामध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न तिथून पाटील परिवारानं केला. अर्थात पाटील ब्रदर्स आयोजित हा पाटील चषक 2024. सुपर. मागच्या वर्षी आपण अंतिम दिवशी पूर्ण फॅमिली पाहिली होती. पाटील परिवार एकत्रित आला होता. अंतिम दिवशी गोलंदाज मार्कवर आलाय सुमित हा गोलंदाज. टॉस बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लागून क्षेत्ररक्षक तैनात आहे. फंबल झाले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतो हा न करताना 2 धाबा पूर्ण होत आहेत आणि या 2 धाब्याची टीमची टोटल जाऊन पोहोचेल 8 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. 8 रन्स विदाउट लॉस. एकंदरीत आपण पाहू शकतो प्रथम फलंदाजी करतोय घरत स्पोर्ट्स हा टीम. तर समोर फलंदाज मुक्काम पाडा टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. डॉट बॉल सुपर. जबरदस्त कमबॅक करतोय सुमित कारण पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. तदनंतर डॉट बॉल आलाय. नेक्स्ट मॅच असेल दिवाणमान विपक्ष बिलोजी स्पोर्ट्स खंबाळा. या दोन्ही संघांना विनंती असेल आपण रिपोर्टिंग करा जर इथे उपस्थित असाल. यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. एक धाव तर परिपूर्ण. चांगली फेकी. क्या बात आहे. सुपर ॲक्युरेट फेकी पाहायला मिळतंय. टीमची टोटल 9 अंकावर जाऊन पोहोचलंय. डीबीएनच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. 6 षटकांचे सामने हे एक वैशिष्ट्य असेल या स्पर्धेचं. आपण पाहू शकता 6 षटकांचे सामने आणि पुढचा मॅच असेल ना तो 2 विजेत्यामध्ये असणार. पहिला सामना जिंकला बोलिंज टीम. आपणही कुठे जाऊ नका कारण लगेच तुम्हालाही खेळायचं आहे. या चालू सामन्यातील विजेता कारण जसं आपल्या शेड्यूलप्रमाणे आहे तर फर्स्ट हाफ जो आहे पुढचा 4 टीमचा जो हाफ आहे वरचा हाफ तो पहिला क्लिअर केला जाईल. त्याच्यामुळे बोलिंज टीम आपण कुठे जाऊ नका. आपण थांबा. आपला लगेच सामना इथे खेळवला जाणार आहे. 3 चेंडूचा खेळ झाला. धावा आहे धावफलकावरती 3. चांगली गोलंदाजी टिचून मारा होतोय. एक गोष्ट नक्कीच याचाही उल्लेख आपण करूया. धावा धावफलकावरती 9 आहेत आतापर्यंत. स्ट्रायकर एंडला अनिल घरत. अनिल अनुभव तिथे आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता. बॅकफुटला जाऊन पंच केला. कट केला. चेंडू जातोय मिसफील्ड. कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक मिसफील्ड झालाय. चेंडू गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर. ज्याची आवश्यकता होती. मच निडेड. हवा असा वाटणारा हा चौकार. 4 धावा. थँक्यू. स्ट्रोक खेळला गेला होता. मनकाटा सहाय्याने मात्र उडवला गेला आणि त्या स्ट्रोकला न्याय मिळालाय कारण हा चौकार आलाय. तुकाराम सर न्याय मिळाला आणि महत्वाचं काय होतं की फिल्डिंग दोलले. बघा ज्यावेळेला बॅटिंग करण्याचा संघ थोडासा स्ट्रगल करत होता अशा चौकारानं त्यांना तुम्ही फायदा करून दिलाय. अनिल घरतसारखा फलंदाज थोडासा स्ट्रगलिंग करत होता त्यावेळेला तो आलेला चौकार. आलेली बाउंड्री मिळालेल्या 4 धावा. नवी ऊर्जा नवी एनर्जी त्यांनाही देऊन जाणार आहेत. 1 धावा चेंडूवरती पूर्ण. धावफलक जाऊन पोहोचला 14. 14 धावा धावफलकावरती आहेत. 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 14 धावा बिनबाद. शेवटचा बॉल असेल सुमितचंही कौतुक करावं लागेल कारण युवा गोलंदाज सुमित आणि समोर अनुभवी फलंदाज आहेत किशोर आणि अनिल. शेवटचा बॉल असेल 14 धावा बिनबाद. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. टॉस बॉल यावेळेस उडवण्याचा प्रयत्न इंटू तो गॅपमध्ये चेंडू सरळ निघून जातोय. सीमारेषा पलीकडे आलाय चौकार. पाटील चषक चौकार. 4. 2 षटकाची समाप्ती. टीमची टोटल 18 बिनबाद. तुमच्याकडे येतोय कारण आपण सध्या गरमीचं वातावरण 39 पारा 41 वरून पण चढतोय. पण तो आपण जे आयोजक आहेत ना त्यांना एक संकल्पना देऊया की एक झाड तुम्ही मॅन ऑफ द मॅच साठी द्या. जर ट्रॉफी देत आहेत ना त्यासोबत एक मॅन ऑफ द मॅच साठी झाड द्या आणि ते झाड जगवा. ही मला मॅन ऑफ द मॅच मिळालंय कारण ते झाड शेवटच्या मोक्याला पण ते उपयोगी येऊ शकते. तुकाराम सर त्याची आवश्यकता आहे कारण झाडे जगवा जसं म्हणतात ना झाडे लावा झाडे जगवा. आता झाडे लावण्यापेक्षा झाडे जगवणंही महत्त्वाचं आहे. आणि या गेल्या आठवड्यामध्ये याच मैदानावरती एक स्पर्धा पार झाली होती आगरी प्रीमियर लीग. त्यावेळेला रवी पाटील होते आमच्या जोडल्या कॉमेडीवर. त्यांनी म्हटलं होतं की हे जे मैदान आहे ना एक गुलमोहर मैदान म्हणजे गुलमोहरची भरपूर झाडं होती तर त्यांनी
आपली अपेक्षा व्यक्त केली होती की या पावसाळ्यामध्ये या मैदानाच्या चौबस गुलमोहरची झाडं लावूया. जसं झाडाचा उल्लेख तुम्ही केलाय, कारण हे चांगला संकल्पना आहे. एक जर झाड दिलं ते झाड जगवलं तर उद्या तेच जागली तुम्हालाही सावली देणार आणि तुम्हालाही ऑक्सिजन देणार. जो ऑक्सिजन कदाचित विकत घ्यावा लागतो त्याच्यानंतर, तर तो ऑक्सिजनही तुम्हाला मिळू शकेल. 2 षटकांचा खेळ इथे झालाय पूर्ण. धावा आहेत धाबलकावरती 18, कारण प्रत्येकजण सावली शोधतो, पण सावली निर्माणही करायची आहे तुम्हाला त्या झाडांच्या निमित्तानं. आता शासन तर 1 जुलै आणि ते 7 जुलैचा सप्ताह साजरा करतोय वृक्षारोपणचा, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे प्रत्येकानं झाडं लावण्याचा आणि झाडं जगवण्याचा प्रयत्न करायला. 2 षटकांचा खेळ. धावा आहेत धाबलकावरती 18. आणि ज्या स्पर्धेचा उल्लेख आम्ही करतोय ते आगरी प्रीमियर लीगचा, तिथून आलेला अनुभव आहे. या मैदानामध्ये आज जे खेळाडू खेळतात ना त्याही स्पर्धेमध्ये खेळले आहेत. जसं रवी मानकरनं म्हटलं होतं, तिथे खेळण्याचा अनुभव आलाय किंवा तिथे खेळण्याचा फायदाही झालाय. हलक्या हातानं चेंडूला पुश केलं, चेंडू जातोय सीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलाय. धाव घेण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणी थोडंसं रोखलं होतं अनिल घरत यांनी, आणि त्याचा अनुभव तिथे फायदेशीर ठरणार आहे. पण तो एक चौकार, जो मिसफील्डचा चौकार, आणि तिथून हा मॅच पुन्हा एकदा स्टार्ट केलाय टीम, खास करून घरच फोडणं. धावा आहेत धाबलकावरती 19. नक्कीच अनिल खरंच कौतुक करावं लागेल मला. राहुल द्रविड सरांची आठवण येत आहे, कारण जास्तीत जास्त ग्राउंड शॉट करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय. टीमची टोटल 19, 19 धावा स्कोरबोर्डवर लागतात. षटक क्रमांक मार्काचा झालाय 3. भरत हा गोलंदाज इकडनं कमबॅक करावा लागेल, कारण टीमची टोटल 19, षटक क्रमांक 3 मार्क्स आला. एकही विकेट्स गमावला नाहीये, ही जमेची बाजू असेल. एखादा विकेट्स प्राप्त करावा लागेल तो टीम मुक्काम पाडा या टीमला. गोलंदाज भरत टीमला आणेल का परत, कारण विकेट्स प्राप्त करावे लागतील. गोलंदाज खुली मार्कवर. टॉस तेज सरळ चेंडू यावेळेस मात्र स्वीप केला गेला आणि चेंडू सरळ निघून गेलाय. सी मार्शा पलीकडे आलाय. पाटील चषक चौकार 4. सुचनी केली पाटी ना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. बिलकुल पार्टी तो अभी सुरू हुई है. त्या चौकारचा उल्लेख का करतोय माहिती का, पहिला धावा नव्हते, पहिला 9 चेंडूवरती धावा नव्हते, पण मागच्या 5 चेंडूवरती 3 चौकार आलेत. मागच्या 5 चेंडूवरती 3 चौकार आल्या. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 23 वरती. म्हणून तुम्ही एक संधी दिली, जसं लोकलमध्ये गर्दीमध्ये दरवाज्यामध्ये घुसण्याचाही एकाला संधी द्या, 2-3 जण चढून जातात, तसा क्रिकेटचा खेळ आहे. प्रतिस्पर्ध्याला तुम्ही संधी दिली थोडंसं मॅचमध्ये येण्याची, आणि 30 संधी गरज फोडणं इथे साधले आहेत. 3 चौकार 5 चेंडूवरती मागच्या आल्यात. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, आता विकेट पाहिजे. ही जोडी पुढे जाऊन डोकेदुखी ठरू शकते, ही जोडी थोडीशी धोकादायक ठरू शकते. त्या जोडीला तोडणं, जोडीला फोडणं, जोडीला थांबवणं गरजेचं आहे. झेल ज्या जोडीला फोडणं गरजेचं होतं त्या जोडी तुटले. ब्रेक थ्रू आलाय, विकेट आलाय. संगीत येणार आहे. नावाला पाहिजे. आला रे आला चकडेवाला, आला रे आला चकडेवाला, ना बसून चकड्यामध्ये, ना बसून चकड्यामध्ये. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. विकेटची नितांत गरज होती, तो विकेट्स प्राप्त केलाय भरतनं आणि कमबॅक करून दिलंय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण आताच म्हणतो होतं विकेट्स खूप महत्वाचं होतात. नाही, तुम्ही बोलला ना भरत येणार का परत, नुसता परत नाही आला, विकेट घेऊन परत आलाय. विकेट घेऊन परत आलाय ते महत्वाचं आहे. किशोरची खेळी 13 धावांची खेळी इथे संपुष्टात आलेत, पण चांगला स्टार्ट त्यानेही दिलाय. आता बघूया चांगला स्टार्ट तिथे मोठ्या धावसंख्येमध्ये पराभूत होतोय का तेही पाहणार आहोत, कारण मागचा मॅच दोन्ही टीमनं पाहिलाय. 50+ नाही 60+ पण कदाचित थोडेसे कमी पडतील, कारण आगरी प्रीमियर लीग 90+ वरती गेली होती. आता बघूया हा मॅच तसा आहे. पहिला विकेट गमावलाय 23 वरती, पहिला गडी बाद झालाय. नक्कीच आगरी प्रीमियरचा उल्लेख केला, परंतु आजही आगरी समाज म्हणजे तेच खेळाडू आजच्या दिवशी आहेत. टीमचे टोटल जाऊन पोहोचले 23 रन्स. या मॅच हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला, पण सगळे लाऊड अपील जरूर केला होता, परंतु डॉट बॉल आलाय. सुपर आत्मविश्वास वाढलाय भरत. हा गोलंदाज आपण पाहू शकतायत रवींद्रसाठी कॅच प्राइज आले विघ्नेश साखरतोडेकडनं. प्रत्येक सिक्सरसाठी 500 रुपये. 500 रुपयाचा कॅच प्राइज आहे. कोलवटाप्याचा चेंडू होता, ऑन साईडला खेळाय चेंडू, जोपर्यंत फील्ड कर दिली 1 धाव या चेंडूवरती, पुन्हा 1 धावण्याची स्कोर जाऊन पोहोचला 24 वरती. पहिला दिवस आहे, दुसरा मॅच आहे, आणि आता कॅश प्राइजला सुरुवात झाले. याचा अर्थ जशी स्पर्धा पुढे जाईल ना अशी मजा येणार आहे. पाटील परिवार आयोजित पाटील चषक 2024.
24 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. विघ्नेश साकलतोडे या मॅचचा आनंद घेत आहेत कारण तेही उत्सुक आहेत. त्यांचाही उद्या किंवा परवा त्यांचा संघ असेल. टीमची टोटल 24, 24 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. यावेळेस थोडंसं बेट झालं, कमबॅक केलंय. भरतचं कौतुक करावं लागेल. जो विकेट्स प्राप्त केला ना तिकडनं मात्र आत्मविश्वास वाढला गेलाय. टीमची टोटल 3 षटकाची समाप्ती, 24 धावा 1 गडी बाद. सुषमा तुझ्या डोल्याला शोभते चष्मा. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा धावा आहे धावलकावरती 24. 3 षटकाची समाप्ती, 24 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. षटक क्रमांक 4 मार्कस होतोय. मार्कवर पुन्हा आलाय सुमित. गोलंदाज ज्यानं दुसरं षटक हाताळलं होतं तोच सुमित पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर विश्वास दाखवलाय. कारण आधीचं षटक आपण पाहिलं तर धावा खर्च केल्या होत्या 12, पण तो विकेट टेकर गोलंदाज ठरेल का सुमित. पुढच एकदा रवींद्र कोलवा टप्प्याचा चेंडू पंचाकडे लावून अपील जरूर केला होता. एक धाव तर कंप्लीट केली जात आहे. लेग बायचे संकेत पंच दर्शवतात. टीमची टोटल 25. सुमितला आणण्यामागे प्रयत्न तोच आहे की एक जो विकेट गेलाय, लवकर विकेट गेला, मग आपल्याला विकेट पाहिजे, अजून एक विकेट पाहिजे, म्हणून सुमितला या षटकामध्ये आणण्याचा प्रयत्न टीमनं केलेला आहे. दुसऱ्या बाजूला आतापर्यंत अनिल यांची बॅट थोडीशी शांत आहे, थोडीशी क्वाईट आहे, पण ही काय वादळापूर्वीची शांतता आहे का? एक वादळ येऊ घातलंय का की जो थोडंसं स्ट्रगलिंग मला खेळ अनिलचा चाललाय, सुमितचा प्रयत्न त्यांना बाद करण्याचा. मी म्हटलं ना वादळापूर्वीची शांतता आहे का? वादळ येणार आणि त्या वादळामध्ये सिक्सर षटकार येणार. 6 धावा. थँक्यू. नक्कीच तुकाराम सर, तुम्ही म्हटलं होतं वादळापूर्वीची शांतता आणि तोच वादळ त्यांच्या आतमध्ये आला. फुल टॉस चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय अनिल घरत, जो माझा ब्रँड आपण पाहत आहेत. आणि समोर युवा गोलंदाज सुमित, जे ज्यांच्याकडे अनुभव कमी आहे, आणि समोर एक अनुभवी फलंदाज पुन्हा एकदा सुमित. यावेळेस पुन्हा एकदा एक धाव परिपूर्ण केली जात आहे. या सिंगलने टीमची टोटल जाऊन पोहोचलंय. टीमची टोटल 32, 32 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स. आणखीन एखादा विकेट्स प्राप्त करावा लागेल. प्रयत्न करावा लागेल. अनिल यांच्या बॅटमध्ये सिक्सर आला, पण कॅश प्राइस कोणावरती लावले? रवींद्र. विघ्नेश सागरदोडे यांनी पैसा लावलाय रवींद्र यांच्यावरती. रवी बघूया होईल का हवी आणि बदलेल का आपली छवी. पुलटॉस चेंडू गेलाय सर, 1 बाउन्स. 500 लावला होता, 250 पर्यंत पोहोचले आहेत. चेंडू गेला स्क्वेअरले बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. 4 धावा. पायावरचा चेंडू होता. पायावरचा चेंडू जसं म्हणतात ना क्रिकेटच्या भाषेमध्ये, भारतीय खेळाडू पायावरती चांगलं खेळतात. प्लेक ऑफ द रिक्स. पायावरचा चेंडू थोडंसं मनकडायचं आहे ना, रिक्सवर पाहिलं आणि चेंडूला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर पाठवलं. या 4 धावांनी स्कोअर जाऊन पोहोचलाय 36. 36 धावा म्हणून उल्लेख केला होता. 52 मागच्या मॅचमध्ये पाठलाग झालाय. मग टीम घरस्फोट काय करते? 52 वरनं जम्प करायचा, 62 वरती, आणि शक्य झालं तर 72 वरती, 72 पर्यंत जायचा प्रयत्न ते करणार. नक्कीच प्रयत्न तोच होतोय. 36 धावा स्कोरबोर्डवर. षटक क्रमांकात सध्या मार्गस्थ आहे 4. सुमितवर हल्ले चढवले जात आहेत. गोलंदाज मार्कवर सुमित पुन्हा एकदा सज्ज होतोय. रवींद्र एका बाजूने, ज्याच्यावर मात्र पारितोषिक लावलं गेलंय षटकार, परंतु सुमित रवींद्र सांगतोय मला पारितोषिक नाहीये हवंय, फक्त माझ्या संघासाठी धावा जमवायच्या आहेत. फुल टॉस बॉल आणि 500 रुपयाचा मात्र कॅश प्राइज मात्र जरूर प्राप्त केलाय. कारण आधीच्या चेंडूवर इशारा दर्शवला होता, तुम्ही बोलले होते 250, परंतु आता गेलाय 500 मीटर असं म्हणावं लागेल. 500 रुपयासाठी हा षटकार. 6.
तुकाराम सर तुमच्याकडे मी येईन कारण चॅलेंज दिलं होतं आणि चॅलेंज स्वीकारलंय ते रवींद्रनं. नाही आव्हान आहे ना, मग आव्हानामध्ये तुम्हाला तुमच्यामध्ये बदल घडवून आणतात ना. एक चॅलेंज आपको चेंज कर सकता है. चॅलेंज होतं, चेंज केलं. पहिला एक चौकार, धावा झाल्या धावा फलकावरती 42 42 धावा धावा फलकावरती आहेत. आता विघ्नेश साखरतोडे त्यांनी सांगितलं होतं तुम्ही षटकार मारा 500 रुपये, अजून षटकार मारा अजून 500. त्यांनी थोडासा टेस्ट केला होता, पहिला चेंडू टेस्ट केला होता, एक षटकार. पायावरती चेंडू आदळला, खेळण्याचा प्रयत्न होता, फिल्डिंग करतोय स्वतः गोलंदाज जाऊन एक धाव या चेंडूवरती पूर्ण लेग बाईचा इशारा होतोय. एका धावेची धावलक धावला 43-43. 4 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा नव्हत्या, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, तिसरं षटक कमी धावांचं होतं. सुमितची 2 षटकं जी महागडी ठरल्यात आतापर्यंत आपण पाहिलं, त्याच्या 2 षटकामध्ये 30 धावा आल्यात. 2 षटकामध्ये 30 धावा आल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर 43-43. एक धून ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन. मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ कौन. सन्माननीय दामोदरजी भोईर साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. दामोदरजी भोईर साहेब आपणास विनंती असेल आपण सन्मानानं व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलंही सहर्ष स्वागत असेल. कोल्हापूर वासी आहेत, त्यांना विनंती असेल दामोदरजी भोईर साहेब आपणास विनंती असेल आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलंही सहर्ष स्वागत. पाटील परिवारचा प्रयत्न आहे की आपल्या परिसरातील जे सिनियर असतील सन्माननीय अतिथी जे खास करून मैदानावरती दाखल झाले त्यांचा सन्मान करणं पाटील परिवाराचं आद्य कर्तव्य आहे. तर आपल्याला विनंती आहे आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती यावं. सर मोस्ट वेलकम, आपलं स्वागत आहे, सहर्ष स्वागत आहे या पाटील परिवार पाटील ब्रदर्स आयोजित पाटील चषक 2024 या पुरावाड्याच्या मैदानावरती. आपण मॅनहॅटन जरी पाहिलं जर जशा बिल्डिंग्स पाहिल्या होत्या तर आता मोठे मोठे बिल्डिंग्स आल्यात. 2 अशा मोठ्या बिल्डिंग्स आपण पाहिल्यात. आता गोलंदाजीसाठी रेडी होतोय सुजित. संदीपजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. पाटील चषक 2024 मध्ये आपलंही सहर्ष स्वागत. गोलंदाज मार्कवर आलाय गोलंदाज सुजित. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवाई फायर करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. 1 बाउंड सी मार्शा पलीकडे आलाय. पाटील चषक चौकार 4. संदीपजी पाटील साहेबांचं मात्र स्वागत केलंय चौकारांशी. आपलंही सहर्ष स्वागत असेल. पाटील चषक 2024. पण हा चौकार मारताना त्याने इशारा दिलाय कारण एक कॅश प्राइज आहे विघ्नेश साखरतोडेकडनं षटकारासाठी 500. पहिला तो चौकार मारतोय नंतर 6 सर. म्हणजे हा ट्रेलर दाखवलाय. बिल्कुल ये तो झाकी असली पिक्चर अभी बाकी है. ओ मिस केला. आता एक्सप्रेशन जर पाहिलं तर डगआउट मध्ये भरपूर जण आहेत. प्रेक्षकामध्ये तिथे विघ्नेश सुद्धा आहे, प्रशांत सुद्धा आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती ते एक्सप्रेशन आपण पाहिलं आहे की आता काय मिस केलं आहे. पण ही पाटील परिवारची स्पर्धा आहे. प्रत्येक जण एन्जॉय करतोय, प्रत्येक जण मजा घेतोय. ही स्कोर जाऊन पोहोचलाय 47 स्कोरबोर्ड 47 धावा स्कोरबोर्डवर लागतात. षटक क्रमांक मार्कस झाले 5. 2 चेंडूची समाप्ती झालंय. गोलंदाज सुजित पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर पंचांच्या सिग्नल येत आहेत. षटकार 6. पुन्हा एकदा 500 रुपयाचा कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचलं जात आहे. आज एटीएम खोलून ठेवलंय विघ्नेशने. थँक्यू. एटीएम ओपन केलं आणि 500 रुपये म्हणजे 2 षटकार ठोकल्यात विघ्नेश साखरतोडे यांच्याकडे आल्या. म्हणून मी तो चौकार मारला ना त्या म्हणला भाई समझने वाले को इशारा काफी है. इशारा दिला होता की आता मी चौकार मारलाय, अभी तो मारा चौका छक्का. जसा प्रशांतजी म्हणतात ना छक्का अभी बाकी आहे, तो बाकी होता, तो बाकी आता वसूल केलाय. स्कोर जाऊन पोहोचला. अजून तर षटकार आला. विघ्नेश यांच्याकडनं कॅश प्राइज आहे 50 धावांची वेस. आतापर्यंत पाहिले 50 धावा धापलकावरती आहेत. अजून जरा षटकार येतोय विघ्नेश साखरतोडेकडनं. रवींद्र खास करून स्कीम त्यांच्यासाठीच आहे.
53 53 धावा धापल कवरती आहेत. क्लीन बॉल सरळ मधली एसटी उद्ध्वस्त. क्लीन बॉल. एक चांगली इनिंग, चांगला खेळ करून रवींद्र परतलायत. 21 धावांची खेळी करून रवींद्र बाद गॉन. Yeah, bring it on, baby! पोर जमली येशीवरती, चर्चा बोलिंग झाली. कलर भावड्या पार्टीला मग पारावरती आली. थँक्यू. स्वागत. यज्ञेश मैदानच्या आतमध्ये जातोय, परंतु रवींद्रचं कौतुक करावं लागेल. जरी विकेट्स गेलाय तरी त्याने आपलं कामगिरी मात्र चोख. 10 चेंडूने 21 धावांचं योगदान आणि त्यामध्ये 1000 रुपयाचं पारितोषिक मात्र प्राप्त केलंय. टीमला पोहोचवलंय 53 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. याच्यापेक्षा जास्त महत्व रवींद्रच्या खेळीचं माहिती का, त्याच्या त्या 21 धावांना ना अनिल घरतवरचा दबाव कमी झालाय. जो अनिल घरत यांच्यावरती धावा करण्याचा दबाव होता ना, त्या या 21 धावांना रवीच्या या 21 धावांना इथे कमी झालाय. आता यज्ञेश मागच्या आठवड्याची स्पर्धा ज्यानं गाजवली आहे, मॅन ऑफ द सिरीज ज्याच्याकडे होता तो खेळाडू आता मैदानावरती आलाय. यज्ञेश स्ट्रायकर एंडला. दुसऱ्या बाजूला सुजित. नाव तुमचं सुजित आहे. सुनिश्चित करायचं आहे, तुमच्या टीमला थांबवायचं आहे. प्रतिस्पर्धेला जर 70च्या पारचा पाठलाग सोपा नाहीये. स्ट्रायकर एंडला यज्ञेश आहे. गोलंदाज पुन्हा इथे रेडी होतोय. 4.4 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. 53 लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचे 8 चेंडू असतील. 8 मध्ये तर 15 ते 20 धावा माइंडमध्ये फिट करावं लागतील आणि कमीत कमी धावामध्ये रोखावं लागेल. मुक्काम पाडा या टीमला. आणखीन 1-2
लुचिक चला पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाऊया. थोडेसे व्यत्यनंतर आपण येऊया. 6 षटकांचा खेळ संपलाय आणि 6 षटकांतर स्कोर 78. जी खेळी शेवटच्या श्रेणी 2 षटकार आपण अनिल घरत यांच्या बॅटमध्ये देखील पाहिलेत. त्याच्यामुळे 78 धावा धापलकावरती 6. मोठं आव्हान आहे, टार्गेट मोठं आहे. पण या मैदानाचा जर आपण लौकिक पाहिला तर गेल्या आठवड्यामध्ये याच मैदानावरती 96 धावांचा पाठलाग झालाय. 96 तो आपण येऊया 79 धावांच्या पाठलाग ज्यावेळेला सुरू होईल तेव्हा. थँक्यू. आपण थोडासा वेळ व्यासपीठावरती शुभसन्मान केला जातोय या स्पर्धेच्या निमित्तानं. सन्माननीय संदीपजी पाटील हे देखील व्यासपीठावरती उपस्थित झाले. त्यांचा आपण पाटील परिवाराच्या वतीनं आपण सन्मान करतोय. विश्वासजी वजे पुढेतील आणि संदीपजी पाटील यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती केला जातो. एक सिनियर आणि वरिष्ठ आणि आज महत्त्वाचा वेळ आपण या पाटील परिवाराच्या स्पर्धेसाठी आपण दिलाय. ते आपल्या इथे स्वागत आणि सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. अजून काहीच सन्मान पाहणार पण मॅच होते सुरुवात. निधी जोडले जातात. 79 धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे. मॅच स्टार्ट होतोय. बेस्ट ऑफ लक बो टीम. मॅच लावतोय सुरुवात. रुशाल आणि जगदीश अशी जोडी मनाच्या आतमध्ये दाखल झालंय. भूपेंद्र हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. 79 धावांचं एकत्र टार्गेट जरूर ठेवलं गेलंय. पहिल्या चेंडूवर मात्र टिट फॉर टॅटचं उत्तर जरूर दिलं गेलंय. चेंडू सरळ निघून गेलाय. कावू कॉर्नरच्या अगदी रिझल्ट मध्ये आलाय चौकार. 4. सुरुवात तर चांगली केलंय. कौतुक करावं लागेल रुशालचं कारण धाबा येतील धाबा मी करू शकते. आत्मविश्वास कॉन्फिडन्स खूप महत्वाचा असेल. तुम्ही जर या 79 धावांचा पाठलाग करण्याचा विचार ज्यावेळेला केलाय ना तुम्ही स्ट्रॅटेजी काय ऐकले डावपेच काय ऐकले तेही महत्वाचे आहेत. कशा पद्धतीने तुम्ही पाठलाग करणार आहेत आणि तो पाठलाग करताना काय अप्रोच तुमचा असणार आहे. इनफिल्डच्या डोक्यावर खेळायचं होतं. मिड ऑफ द क्षेत्ररक्षक पोहोचले चेंडूच्या खाली. टिपला झेल विकेट. पहिला गडी बाद गॉन. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. पाटील ब्रदर्स पुरापाडा पुरस्कृती स्पर्धा आपण पाहतायत. पाटील चषक 2024 क्रिकेटचा रणसंग्राम पर्व दुसरं वर्ष दुसरं आपण अनुभवतायत. आज पहिला दिवस आणि आगरी समाज गटानं मात्र प्राधान्य दिलं गेलंय. मॅच क्रमांक 2 एका बाजूने टीम राणोबा प्रसन्न मुक्कामपाडा विपक्ष घरत स्पोर्ट्स अणा या 2 टीममध्ये काटेकी टक्कर आणि पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर विकेट्स प्राप्त केला गेलाय. रुशलला मात्र माघारी परतवलं गेलंय. इकडनं पार्टनरशिप बिल्ड करावं लागेल. भावेश
बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टीमची टोटल 4. भागीदारी खूप महत्त्वाची असेल कारण ज्याप्रमाणे भागीदारी केली होती पहिल्या इनिंगमध्ये अनिल अँड त्याच्या समवेत होता रवींद्र, तशाच प्रकारची पार्टनरशिप इथे बिल्ड करावी लागेल. भागीदारी खूप महत्त्वाची असेल. सध्या 4 धावा. टीमची टोटल 2 चेंडूची समाप्ती झाली. रणरणत रखरखत ऊन आणि त्यामध्ये क्रिकेट आपण अनुभवत आहेत. 2 चेंडू 4 धावा स्कोरबोर्डवर. भूपेंद्र पुन्हा एकदा सज्ज होतो मार्कवर. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एकदा तर परिपूर्ण केली जात आहे. मिड विकेट रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होईल. सिंगल येते आणि सिंगल टीमची टोटल जाऊन पोहोचेल 5 या अंकावर. 79 धावांचा टार्गेट आहे. एका माइंड मध्ये तुम्हाला 15 ते 17 धावा फिट कराव्या लागतील प्रत्येक ओव्हरमध्ये. प्रत्येक 6 षटकांचा सामना आहे. जवळपास जर पाहिलं तर 13च्या वरची सरासरी. पण पहिली 2 पॉवर प्लेची षटक आहेत ना तिथे 25 नाही किमान 30 धावा पाहिजे. पहिल्या 2 षटकामध्ये किमान 30 धावा पाहिजे तर धावांचा पाठलाग सुलभ होऊ शकेल. त्यासाठी पहिल्या 12 चेंडूच्या खेळामध्ये किमान 3 मोठे फटके पाहिजे. किमान 3 मोठे फटके पाहिजे. एक चौकार आला आतापर्यंत बॅटमन. कुठं पैदा चेंडू होता. परकट खेळायचं होतं चेंडूला. इतका वेळ नव्हता ते. तेव्हा चेंडू ज्या वेळेला तुम्ही बॅकफुटला गेला त्यावेळेला वेगाने तुमच्या दिशेने आलाय आणि तिथून चेंडू गेलाय सरळ यशाच्या दिशेनं. निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धावलकावरती येत्या 6. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. एकंदरीत आपण टीमची टोटल 6. यावेळेस मात्र द्विधा मनस्थितीत मार दिया जाए या छोड़ दिया जाए. ते एक विकेटचं झालंय पतन. दुसरा धक्का लागतोय तो टीम मुक्काम पडा या टीमला 6 या धावसंख्येवर. तर मात्र अडचणी वाढल्या जातात. एकंदरीत आपण पाहू शकताय मुक्काम पाडा टीम अडचणीत आहे. संकट मोचक करून ठरलेल्या टीमसाठी नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ओमकार. चांगली फलंदाजी करावी लागेल. बॅटिंग चांगली करावी लागेल. भागीदारी रचावी लागेल. परंतु सध्या वर्चस्व गाजवलंय ते टीम खरंच स्पोर्ट्स या टीमनं. 6 धावा 2 गडी बाद. अडचणीत आहे टीम. मुक्कामपाडाची सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात प्राप्त केली नाही आहे. संकटमोचक ठरेल का ओमकार. त्या बाजूने जगदीश. ओमकार चांगली बॅटिंग करावी लागेल परंतु भूपेंद्रचंही कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी आताही करतोय कारण पहिल्या चेंडूवर चौकार लागला त्यानंतर कमबॅक केलं. टॉस बॉल फक्त दिशा दिली गेला. क्षेत्ररक्षक आहे कव्हर रिझर्व मध्ये. एक धाव तर परिपूर्ण केली जात आहे. या सिंगल टीमची टोटल जाऊन पोहोचेल 7 या अंकावर. 7 धावा 2 गडी बाद. जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात प्राप्त झाली नाहीये. तुकाराम सर थोडासा स्ट्रगल करतोय. पण तिथे असंच होतं म्हणजे पहिल्या ज्या वेळेला घरस्फोटनं सुरुवात केली ना मॅचला तिथे सुद्धा पहिल्या षटकामध्ये धावा नव्हत्या आल्या. दुसऱ्या षटकापासून म्हणजे पहिल्या 9 चेंडूवरती तर धावाच नव्हत्या. पहिल्या 9 चेंडूचा खेळ पाहिला तिथे धावा नव्हता. तो एक मिसफील्डचा चौकार आणि तिथून झालेला मॅच स्टार्ट झालेला मॅच तो आपण पाहिला होता. तर तसा एक फटका पाहिजे. एक चौकार एक षटकार मॅचमध्ये येऊ शकतो. फ्लिकचा फटका. चेंडू गेला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. एक टप्प्यानेशी चेंडू गेला ओव्हर द रोप. चेंडू सीमारेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती शेवटच्या चेंडूवरती चौकार. हे मार्केट मध्ये साऱ्याच्या आधी एकच अपना आहे भाई. हे मार्केट मध्ये साऱ्याच्या आधी एकच अपना आहे भाई. कधी कोणाला घाबरला नाही आपला दादा यो वन मॅन शो आहे. कधी कोणाला घाबरला नाही. पहिल्या षटकांत धावा धावलकावरती 11. शेवटचा चेंडू होता पायावरती घेतला. पायावरती घेतला थोडासा फ्लिक केलं चेंडूला आणि चेंडूला पाठवलं चौकाराच्या दिशेनं. भावेच्या बॅटमधनं हा चौकार आपण जो पाहिला होता पहिल्या षटकाचा खेळ. आपण चर्चा करत होते की पहिल्या षटकामध्ये किती धावायला किंवा आस्किंग रन रेट काय 13च्या वरती आहे आणि 13च्या वरती असताना हे पहिल्या षटकाला 11 धावांचं चिंतेची बाब ते विकेट आहेत. पण ते विकेट तर जाणारच ना. अशा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना विकेट जाणार पण ज्यांना संधी मिळणार ती संधी साधायला हवी. एक चौकार आपण पाहिलाय तो आता 22च्या बॅटमधनं धावा 11 आहेत.
11 रन लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतोय. मार्कवर आलाय गोलंदाज यज्ञेश. हा गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. टीमची टोटल 11. इकडं गिअर चेंज करावा लागेल कारण एक मोठं टार्गेटला सामोरे जातोय. तो टीम मुक्कामपाडा. सध्या 11 धावा 2 गडी बाद. इकडे 15 ते 20 धावा यायला हव्यात कारण इक्वेशन पाहिलं तर 30 चेंडू 68 धाब्यांची आवश्यकता असेल. नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केला कारण एक 11 धाबांचं षटक आले मग एक 15 ते 18 धाबांचं षटक किंवा जसं तुम्ही आता अपेक्षा व्यक्त केले की 20 धाबांचं षटक यायला हवं. गोलंदाजीसाठी कोण येत आहे? यज्ञेश. मागचा पण आठवडा पाहिलाय ज्या खेळाडूने गाजवला आपल्या खेळानं तो गोलंदाज येतोय. पहिला चेंडू या क्रॉसचा लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट लवकर स्क्वेअर ऑन झाली. मिड विकेट आणि स्क्वेअरच्या दिशेनं थोडंसं बॉडी बॅलन्स गेला होता. हा बघा बॉडी बॅलन्स थोडासा तिथे गेला होता. पहिला चेंडू निर्धाव. पहिल्याची डॉट बॉल यज्ञेश हाताळलाय. संख्या जाऊन पोहोचले 11. यज्ञेश पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. एकदा उत्तर परिपूर्ण केली जाईल. डीपवरनं क्षेत्ररक्षक पुढे येतोय. सिंगल येईल. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. चांगला बॅकअप आलाय. 2 धाबा इथे सहज पूर्ण केल्या गेल्या आणि 2 धाब्यांशी टीमची टोटल जाऊन पोहोचेल 13. आणि जर जहीर सर असते तर त्याने सांगितलं असतं बॅकअप नाही तो पॅकअप करणं पडेल. बिलकुल जहीरबाईचा आवाज पण आज नाही एका तर उद्या पण नाही येते. कदाचित संडेला असतील. संडेचा दिवस आहे. बिल्कुल जैसे हमेशा कहते हैं ना बैकअप नहीं होगा तो आपका पॅकअप होगा. आता पॅकअप करून बाहेर निघायचं म्हणजे फ्लाईट पकडायची का फाईट द्यायची ही लढाई आहे. जसं त्या दिवशी मॅच होता मुंबई इंडियन्सचा त्यावेळेला नक्की चांगला उल्लेख केला होता की अगर मुंबई इंडियन्स फाईट देती है तो ठीक है नहीं तो उनको फ्लाईट पकडणी पडेगी. तसा हा खेळ आहे. इथे तुम्हाला फाईट द्यायची आहे. झुंज द्यायची आहे. लढत द्यायची आहे. लढायचं आहे. टीम राणोबा प्रसन्न मुक्कामपाडा टीमला झुंज द्यायची. ओमकार तुमच्याकडे क्षमता आहे. भावेशने एक चौकार ठोकून दाखवलाय की तोही या मॅचला जिंकून देऊ शकतो. गोलंदाज की तुम्ही काय खेळणार आहात कुठे खेळणार आहात कसं खेळणार आहेत. मग गोलंदाजी चांगल्या पद्धतीने हाताळतोय यज्ञेश. 5 चेंडूवरती आतापर्यंत फक्त 2 धाबा खर्च केलेत. थोडंसं प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय. ओमकार स्ट्राईक रोटेट करावं लागेल कारण समोर भावे चांगली फलंदाजी करतोय. ऑडिटर फलंदाज आहे यावेळेस. ओमकार पूर्णपणे बेड झालाय. खूप चांगलं फलंदाजी केलं. अजूनही 38 धावांची आवश्यकता असेल आणि चेंडू आहेत आता फक्त 8 चेंडू आणि 38 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर आता तुम्हाला प्रहार करावा लागेल. सदानंद पुन्हा चेक दाखवलं मार्कवर. टॉस बॉल या स्पिंगर इज गॉन. अंपायर आल्या मात्र माघारी परतवण्याचं काम जरूर केलंय. सरांचं कौतुक करावं लागेल. गॉन. विकेट क्रमांक 6 धक्का लागतो तो टीम मुक्कामपाडा या टीमला. वारदात की खबरें आपके पूरे शहर में छाएगी जब बात हमारे रानी पर आएगी. सबसे कातिल गौतमी पाटिल. थँक्यू. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. ऑन हॅट्रिक असेल सदानंद. पहिली हॅट्रिक साधली जाईल का या स्पर्धेची? पाटील चषक 2024 पर्व दुसरं आज या स्पर्धेला सुरुवात झाल्याने आणि आगरी समाज गट मात्र 8 संघ एकमेकांसमोर. फक्त दिशा दिली गेले. चेंडू लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी 1 धाव परिपूर्ण केली जाईल. टीमची टोटल धाव पोहोचेल 42 रन्स. 42 धावा स्कोर पुढे लागत आहेत. शेवटचे 6 बॉल आहेत. फक्त औपचारिकता असेल कारण 37 धाब्यांची आवश्यकता असेल. चेंडू आहेत 6. या एक सुमधुर संगीत. थँक्यू. 6 चेंडू आहेत आणि बनवायचे आहेत 38 रन्स. 38 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी.
नेक्स्ट मॅच असेल बोलिंज टीम आणि या मॅच मधला विनिंग टीम. सेकंड राऊंडचा हा सामना असेल. अनिल घरत मार्कवर सज्ज होत आहेत. 6 चेंडू 38 धाब्यांची आवश्यकता असेल. या बॅचमध्ये पहिल्या चेंडूवर प्रयत्न तर चांगला केलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली इथे झेल निसटला गेलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होत नाहीये. सिंगल असेल. सिंगल टीम जाऊन पोहोचेल. 43 रन्स. 5 चेंडू आहेत आणि बनवायच्या 37 धाबा. 5 चेंडू 37 धाबा. सेकंद 21 असेल. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय घरत स्पोर्ट्स हा संघ. पुन्हा एकदा डॉट बॉल. फक्त औपचारिकता असेल कारण चेंडू आहे 4 आणि बनवायच्या 37 धाबा. नेक्स्ट मॅच बॉलिंग विपक्ष विनिंग टीम. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आता झेल खाली. आता मात्र सोडणार नाहीयेत. विकेट क्रमांक 7वा धक्का लागतो तो टीम मुक्काम पाडा या टीमला. गॉन. पंढरी शेत पडके विगलवाला बिनजोड चकडेवाला. पंढरी शेत पडके विगलवाला बिनजोड चकडेवाला. थँक्यू. सर्वांचं सहर्ष स्वागत. पाटील ब्रदर्स पुरापाडा पुरस्कृत पाटील चषक 2024. शेवटचे 3 बॉल असतील. नवीन बॅटर्समॅन आतमध्ये दाखल झालाय. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केलाय. आमच्या अगदी व्यासपीठाच्या समोर येतोय. चौकार. बन बाउन्स. सीमारेषा पलीकडे चौकार. गौतमी पाटील. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव परिपूर्ण केली जाईल. फक्त औपचारिकता आहे. आणि शेवटचा बॉल असेल. टीमची टोटल 7 पोहोचले. 48. 48 धावा स्कोरबोर्डवर. शेवटचा बॉल. नेक्स्ट मॅच घरत स्पोर्ट्स अणा विपक्ष बोलिंग्स या दोन्ही टीम मध्ये असेल. स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय परंतु शेवटच्या चेंडूवर सुमितच्या बॅट पण आलाय चौकार आणि ते विजयश्री प्राप्त केलाय तो टीम घरत स्पोर्ट्स. अभिनंदन असेल अँड हार्ड लक राणोबा प्रसन्न मुक्काम पाडा. मॅन ऑफ द मॅच आमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. DJ Maddie. कामावर जायला